कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या नवीन अध्यक्षपदी कांता पाटील यांची निवड। कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना संचालित सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य संस्था ठाणे यांच्या अंतर्गत काम करत असून आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत या संघटनेच्या पदाधिकारी यांचा कार्यकाल 4 जून 2026 रोजी संपला होता। संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवडीची मीटिंग आज रविवारी 26 जुलै रोजी रामाचीवाडी धानकोबा मंदिर येथे घेण्यात आली। यावेळी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाच्या उपस्थितीत एकमताने नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली। आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे नवीन कार्यकारिणी अध्यक्ष कांता पाटील, उपाध्यक्ष अर्जुन नागो केवारी, लक्ष्मण उगडा, सचिव नितीन निरगुडा, सहसचिव राकेश कवटे, खजिनदार भरत तुकाराम पाटील, सहखजिनदार दिनेश पिंगळा, महिला अध्यक्ष जयवंती दत्तात्रय हिंदोळा, महिला उपाध्यक्ष नीलम वसंत ढोले, प्रसिद्धी प्रमुख मोतीराम पाटील, नितीन पारदी या सर्वांची आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत नवीन कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली। कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना संचालित सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य संस्था ठाणे या संघटनेच्या अंतर्गत चालवत आहेत। कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जतची स्थापना 1985 साली झाली असून तीच छोटासा रोपटा आता मोठे होत गेला आहे। आज संघटनेचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतलं जात असून ही संघटना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे। ही संघटना आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे। आदिवासी ठाकूर समाज संघटना अनेक वर्षापासून तालुक्यात काम करत असून संघटनेची नवीन कार्यकारिणी तयार करून संघटनेचे मावळते अध्यक्ष परशुराम दरवडा यांचे अध्यक्षपद उगवते नवीन अध्यक्ष कांता पाटील यांना देण्यात आले। त्यांचे स्वागत करून पुढील नवीन सर्वांचेच पदाधिकारी कार्यकारिणी यांचा शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अध्यक्ष कांता पाटील, तसंच सचिव मी स्वतः, उपाध्यक्ष अर्जुन केवारी, खजिनदार दोन उपाध्यक्ष उगडे मामा आणि खजिनदार भरत भाऊ आणि सचिव आम्हाला सगळ्यांना तुम्ही इथून पुढील 3 वर्षासाठीची संधी दिली। ते 3 वर्षामध्ये आम्ही समाजाला न्याय देण्याचं काम करू। मी मागील अध्यक्ष सन्माननीय परशुराम दरवडे यांचा आभार मानतोय आणि त्यांना विनंती करतोय, ते माझे मित्रच आहेत, म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत, म्हणजे त्यांचा स्वभाव मी पाहिलेला आहे। अजून परत कुणाला ते उलटून बोलले नाही, फक्त ग्रुपच्या माध्यमातून वारंवार उठले सुटले लोक बोलायचे की पुन्हा परशुराम दरवडा व्हायला पाहिजे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परशुराम दरवडा व्हायला पाहिजे अध्यक्ष, पण आपल्या नियमात बसत नाही। त्यामुळं नियमात न बसल्यामुळं आपल्याला वेगळ्या पद्धतीने चालायला लागतं। परशुराम दरवड्याला म्हणजे ओळखायला गेलं तर आज परत एकही शब्द कुणाला उलटून बोलले नाही, आजही परत जरी ग्रुपला काही चर्चा असली तरी त्यांचं बोलणं अगदी प्रेमळ असताना समजत प्रत्येकाला समजून घेतात। मी परशुराम दरवडे यांना विनंती करतो आणि सचिव भगवान भगत जी जुनी कमिटी आहे ते सर्व कमिटीला विनंती करतो की आम्ही सर्व नवनिर्वाचित आहोत, आम्हाला काही गोष्टी माहिती नाही, आपलं सहकार्य असावं। ज्या ज्या ठिकाणी आम्ही अडचणी त्या ठिकाणी आपलं या नवीन सभासदांना, नवीन संघटनेला, नवीन नाही म्हणता येणार, ही जुनीच आणि आदिवासी ठाकूर समाज संघटना आहे आणि आदिवासी ठाकूर समाज संघटना म्हणून पुढे चालत राहू। मी सर्वांच्या वतीने पुन्हा या ठिकाणी जमलेले आदिवासी ठाकूर समाज सर्वांचे मी आमच्या नवीन कमिटीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि आम्हाला जे तुम्ही पद या ठिकाणी बहाल केलं आहे त्या पदाला योग्य न्याय देण्याचं काम आम्ही 100% करू।